आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. पिंपळनेर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील पोटनिवडणुकीने संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण तापवले आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात थेट लढत होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आज शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये एकूण 1853 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये 931 पुरुष आणि 922 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेत 2 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी हजेरी लावली. दुपारी 1 वाजेपर्यंत बूथ क्रमांक 1 वर 357 तर बूथ क्रमांक 2 वर 358 मतदारांनी मतदान केले. एकूणच मतदानाची टक्केवारी 36.4 इतकी नोंदवली गेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. API किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. DYSP संजय बांबळे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 35 होमगार्ड, 4 PSI, 42 पोलीस कर्मचारी आणि 5 महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय साक्री, धुळे ग्रामीण आणि LCBच्या पथकांनीही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. बूथ क्रमांक 1 चे कामकाज संजय जगन्नाथ कंडारे तर बूथ क्रमांक 2 चे कामकाज युवराज भीमराव बागुल यांनी पाहिले. या निवडणुकीत भाजपकडून संजय सकाराम ठाकरे आणि तैमूर नौशाद सय्यद मैदानात आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून दिलीप निळकंठ चौरे आणि वशिमा शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून पूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही गटांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 2 मधील ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्सुकता वाढली आहे. उद्याच्या मतमोजणीचा दिवस दोन्ही पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. दिनांक 21 जून रोजी सकाळी नगर परिषद आवारात मतमोजणी पार पडणार आहे. या निकालावर केवळ एका जागेचे भवितव्य नाही, तर नगर परिषदेतील आगामी सत्ता समीकरणांचे गणितही अवलंबून असल्याचे बोलले जाते. म्हणूनच पिंपळनेरसह संपूर्ण साक्री तालुका आणि धुळे जिल्ह्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. भाजप बाजी मारणार की शिंदे शिवसेना विजयाचा झेंडा फडकवणार याचा फैसला आता उद्या मतपेट्यांमधूनच होणार आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, पिंपळनेर.